हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री गुरुदेव दत्त. मी आता काढून घेतोय बोया ॲक्रेलिक कलरने. बघू शकता मी वापरतोय 000 ब्रश, एकदम बारीक आयब्रो साठी. बघू शकता तुम्ही तिन्ही बाहुल्यांना सेम करून घ्यायचे. कलर घेतले ब्लॅक आणि ब्राऊन. आयब्रो सेम काढून घ्यायचे तिन्ही बाहुल्यांना. बघू शकता तुम्ही आयब्रो कंप्लीट झालेले आहे आपला. आता दुसरा बाहुली घेऊया. सेम प्रोसेस करायची. आयब्रो सेम काढायचे दोन्ही साईडला. तर व्हिडिओ फास्ट घेतो. हे बाहुल्या मी ऑनलाईन मागवले अमेझॉन वरती. कुठंच भेटत नव्हतं. ग्रीन डोळे मला नाही आवडलं म्हणून त्यांना डोळ्यांना ब्राऊन केले पूर्ण. बघा ब्लॅक आणि ब्राऊन, थोडा ब्लॅक मिक्स केलं त्याच्यात. तिन्ही बाहुल्याला सेम करायचे. मी डोळे करताना 3 वेळा कन्फ्यूज झाले. डोळे मनासारखं आला नाही. थोडस डोळ्याच्या आतमध्ये ब्लॅक करून घेऊया. तर मित्रांनो आता कपाळावर गंध करून घेतो. मी गंधसाठी 2 नंबर ब्रश घेतो आणि रेड कलर घेतलाय. बघू शकता आता व्हाईट कलर घेणार आहे. गंधाचे मधला भाग पुरा व्हाईट. बघा बाहुली कसा वाटली तुम्हाला मूर्ती, दत्तांची मूर्ती. बघा आता सेम तसंच करून घ्यायचे गंध बिंद लावून. व्हिडिओ जरा स्पीड मध्ये घेणार आहे मी. आता मध्ये व्हाईट करून घेऊया. बघा कसं करून घेतो मी. छोटस व्हाईट आणि ब्लॅक घेऊन गालावरती टिक्का द्यायची. बघू शकता कसं वाटलं तुम्हाला दत्त मूर्ती. तिन्ही बाहुल्यांना सेम करून घ्यायची. व्हाईट कलर आणि आतमध्ये ब्लॅक डॉट देऊया. बघू शकता 2 बाहुले कंप्लीट झालेले आपण. आणि
आणि आता करून घेऊया, भस्म लावून घेऊया हातावर. बघू शकता तिन्ही बाहुल्यांना सेम करून घ्यायची. बघू शकता फायनली आपली गंध डोळे करून घेतले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल बघू शकता तिन्ही बाहुल्यांना सेम करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता आता पुढच्या पार्ट मध्ये भेटूया. तुम्हाला फायनली तिन्ही बाहुले दाखवतो कसं वाटतं बघा. कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला. तर मित्रांनो फायनली एवढं काम केले बघू शकता. हा माझा दुसरा पार्ट कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय.